धनत्रयोदशी हा दिवाळी सणाचा पहिला दिवस मानला जातो. हा दिवस कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशी या तिथीला साजरा केला जातो. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि आरोग्याचे देव धन्वंतरी यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व. धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे 13वी तिथी. त्यामुळे या दिवशी धनसंपत्ती आणि आरोग्याचे पूजन केले जाते. या दिवशी सोनं, चांदी, भांडी, धान्य किंवा काहीतरी नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की या दिवशी घेतलेली वस्तू घरात सौभाग्य आणि समृद्धी आणते. काही ठिकाणी या दिवशी यमदीपदान सुद्धा केले जाते. यमराजाला प्रसन्न करण्यासाठी घराच्या दाराबाहेर तेलाचा दिवा लावला जातो, ज्यामुळे अकाली मृत्यूचा धोका टळतो अशी श्रद्धा आहे. धनत्रयोदशीची कथा. धनत्रयोदशी संबंधी 2 प्रमुख कथा प्रचलित आहेत. राजा हेम याच्या पुत्राच्या कुंडलीत अकाली मृत्यू म्हणजे सर्पदंशाने लिहिला होता. त्याच्या विवाहानंतर 4थ्या दिवशी त्याचा मृत्यू होणार असे भविष्य वर्तवले गेले होते. त्या दिवशी त्याची पत्नी अत्यंत बुद्धिमान होती. तिने आपल्या पतीला झोपू दिले नाही. त्याच्यासमोर अनेक दिवे लावले, सोन्या चांदीचे दागिने ठेवले आणि सुंदर गाणी आणि कथा सांगत बसली. रात्री जेव्हा यमराज सापाच्या रूपात त्याला घेण्यासाठी आला, तेव्हा त्या प्रतेजस्वी प्रकाशामुळे त्याला आत प्रवेश करता आला नाही. तेव्हा त्याने त्या दागिन्यांच्या ढिगाऱ्याभोवती गुंडाळा घालून बसून राहिला आणि सकाळ झाली. अशा प्रकारे त्या बुद्धिमान पत्नीने आपल्या पतीचे आयुष्य वाचवले. तेव्हापासून या दिवशी दिवे, सोने, दागिने आणि वस्तू खरेदी करण्याची प्रथा सुरू झाली. ही कथा यमदीपदान या प्रथेशी संबंधित आहे. दुसरी कथा. समुद्रमंथन आणि धन्वंतरी प्रगट होण्याची कथा. समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि असुरांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले. त्यातून 14 हरे रत्न बाहेर आली. त्यांपैकी एक म्हणजे धन्वंतरी, जो देववैद्य म्हणजे देवांचा वैद्य म्हणून ओळखला जातो. धन्वंतरी अमृताने भरलेले कलश हातात घेऊन प्रगट झाले. त्यांच्या हातात शंख, चक्र आणि अमृत कलश होते. त्यामुळे ते आरोग्य, आयुष्य आणि निरोगीपणाचे प्रतीक मानले जातात. त्यांचा प्रगटण्याचा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी धन्वंतरी जयंतीसुद्धा साजरी केली जाते. धनत्रयोदशी पूजनविधी. संध्याकाळी शुभ मुहूर्तात लक्ष्मी आणि धन्वंतरीचे पूजन करतात. घर साफसफाई करून प्रवेशद्वाराजवळ रांगोळी, दिवे आणि तोरण लावले जाते. तांब्याचे, चांदीचे किंवा स्टीलचे भांडे खरेदी करून त्यात पाणी, धान्य किंवा नाणी ठेवली जातात. धन्वंतरीची प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवून ओम नमो भगवते धन्वंतरये नमः हा मंत्र म्हणतात. संध्याकाळी यमदीपदान करून दीप दाराबाहेर लावला जातो. धन्वंतरी देवी देव. विषय माहिती. नाव भगवान धन्वंतरी. जन्मस्थान समुद्रमंथनातून प्रगट. हातात असलेली चिन्हे अमृत कलश, शंख, चक्र आणि औषधी वनस्पती. कार्य देवांचा वैद्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करणारे. उपासना आरोग्य, रोगमुक्ती आणि निरोगी आयुष्य मिळावे म्हणून. धनत्रयोदशीचा संदेश. धनत्रयोदशी हा केवळ संपत्तीचा नाही, तर आरोग्य, दीर्घायुष्य आणि संतुलित जीवनाचा उत्सव आहे. म्हणून या दिवशी केवळ सोने चांदी नव्हे, तर चांगले आरोग्य आणि सकारात्मकता मिळवण्यासाठी प्रार्थना करावी.